एक असे पुरुष आहेत की जे म्हणजे ते उघडपणे पुरुषी लिहितात आणि प्रामाणिक असतात, ते आम्ही पुरुषी आहेत, तर ते मला एक वेळ ठीक वाटतात की बाबा आहे, प्रामाणिक आहे. दुसरे असे आहेत की ते म्हणतात आम्ही स्त्रीवादी आहे आणि ते लिहितात मात्र पुरुषी नजरेने, आणि मला भयंकर त्रासदायक वाटतं आणि धोकादायक वाटतं. मी जेव्हा माझं पुस्तक घेऊन जाते प्रकाशकाकडे, तर मला पुरुषाचं पुस्तक उचलून दाखवतात की तुम्ही शिका ह्याच्याकडून कसं लिहायचं. आणि शहरातली एज्युकेटेड लोकांची ही स्थिती आहे की पुरुष नको म्हणून नवऱ्याला बाहेर काढणं. मला असं होतं तुम्ही नवऱ्याला जर इन्व्हॉल्व केलं नाही त्या प्रोसेसमध्ये, तर त्याला कसं कळेल की बाबा डिलिव्हरी कशी असते आपल्या, म्हणजे तो बॉन्ड नाही होणार ना. म्हणजे डॉक्टरला पॉवर मिळते की सीझर करता आणि यू आर अ हिरो फॉर दॅट पेशंट, तर ते तुम्हाला एकीकडे कॉन्फिडन्स पण देतं, पण ते कधी कधी डोक्यावरती जाणार पण असतं. एक माज पण निर्माण व्हायला लागतो आम्हाला. मी वाचलं की फेमिनिस्ट बायका ज्या होत्या त्यांनी रिसर्च केला, त्यांनी क्लायटोरिसचा शोध लावला, त्यांनी ती मोठी डायग्रॅम डेव्हलप केली आणि माझ्या पुस्तकात मात्र एक डॉट देऊन आणि विषय संपवला. नमस्कार, मी प्राजक्ता. इंडी जर्नलच्या इंडी चॅटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेव्हा आपण स्त्री आरोग्याबद्दल, स्त्री रोगांबद्दल, स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याबद्दल चर्चा होताना दिसतो, तेव्हा अगदी डॉक्टर्सकडून सुद्धा या चर्चेमध्ये आपल्याला एक खूपच मर्यादित दृष्टिकोन दिसतो किंवा खूपच त्याचा स्कोप किंवा त्याच्याकडे बघण्याचा त्यांचं जे एक अँगल असतो तो आपल्याला नेहमीच इव्हॉल्व्ड किंवा आधुनिक असेल असं दिसत नाही. मात्र असे अनेक डॉक्टर्स आहेत आपल्याकडे जे ह्याच्यामध्ये आता बदल घडवायचा प्रयत्न करत आहेत. ह्याबद्दलच्या चर्चा ज्या आहेत त्या अधिक मोकळेपणाने करायचा प्रयत्न करत आहेत. आणि अशाच एक डॉक्टर आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टर ऐश्वर्या रेवटकर, तुमचं खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. डॉक्टर ऐश्वर्या रेवटकर आपल्याला माहितीच आहेत, वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर त्यांना आपण बघत आलेलो असू. आय एम शुअर आपल्या बऱ्यापैकी दर्शकांना त्या माहिती असतील. त्या गायनेकॉलॉजिस्ट आहेत, पण त्याचबरोबर त्या स्त्रियांच्या आरोग्याबद्दलच्या, खास करून लैंगिक आरोग्य असेल, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असेल, याबद्दलच्या अनेक गोष्टी ज्याबद्दल मोकळेपणाने बोलायला अनेक डॉक्टर सुद्धा धजावत नसतील अशा गोष्टींबद्दल त्या सतत बोलत असतात. त्यांची अनेक पुस्तकं सुद्धा याबद्दलची आलेली आहेत, तर ह्यासाठी त्या ओळखल्या जातात. अजून काही वेगळा परिचय मला वाटतंय आत्ता तरी करणं गरजेचं नाहीये. पुस्तकांबद्दल आता मी म्हणाले तर मला वाटतं आपण पुस्तकांपासूनच चर्चा सुरू करूयात. तुमचं एक पुस्तक जे इथं आहे, विहिरीची मुलगी, आणि त्याच्यानंतर बाकी जी काही तुमची पुस्तकं आलेली आहेत, लेटेस्ट पाळीचं पॉलिटिक्स हे पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आता आपल्याकडे तसं म्हणलं तर अगदीच ऑर्गॅनिक, अगदीच आपल्याला अगदी जवळचे असे ते विषय आहेत, मात्र तरी काही कारणामुळे ते कॉन्ट्रोव्हर्शियल असे विषय, त्याला तुम्ही सरळ हात घातलेला आहेत आणि एकदम ओपनली त्याच्यावर बोललेले आहात. तर ही पुस्तकं लिहायची ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि हे काय गरज वाटली ह्या पुस्तकांची, आणि त्याच्यामध्ये जो काही विषय तुम्ही मांडलाय त्याची? माझी आई मराठीची प्राध्यापिका होती, त्याच्यामुळे घरामध्ये लायब्ररी असायची आणि प्रचंड वाचन केलं मी. भरपूर पुस्तकं, म्हणजे जी फेमस पुस्तकं मस्ट रीड असतात तर ती प्रचंड वाचली. आणखीन एक छान गोष्ट होती की माझी आई स्त्रीवादी होती आणि कट्टर स्त्रीवादी होती प्रॉपर. त्याच्यामुळे खूप लेखिकांची पुस्तकं घरामध्ये असायची आणि ते खूप छान झालं की मी खूप कमी वयामध्ये वेगवेगळ्या लेखिकांची, म्हणजे मग गौरी देशपांडे असतील, आशा बगे, मग मेघना पेठे, कविता महाजन माझ्या आवडत्या लेखिका आहेत, तर प्रचंड ते वाचन झालं आणि माझी एक नजर तयार झाली की लेखन वाचायचं कसं, तर ते पण मी बऱ्याच कमी वयामध्ये शिकले. आणि सिमोन द बहुआरचं सेकंड सेक्स, हे जे स्त्रीवादाचं बायबल मानलं जातं, तर ते पण मी खूपच कमी वयामध्ये वाचलं. तर ते आईचा तो प्रभाव माझ्यावर राहिला. आणि जेव्हा मी फिक्शन लिहायचं ठरवलं तर तेव्हा माझं हे खूप फिक्स होतं की मला स्त्रीच्या जाणीवा मांडायच्या आहेत. म्हणजे मला दुसरीकडचं कुठेतरी काही उदाहरण जाणीवा घेऊन मग त्याच्यावर काही लेखन होण्याचं करिअर घडवायचंय, तर असा उद्देश कधीच नव्हता. लेखन हे माझ्यासाठी कायम श्वास घेण्यासारखं आहे असं म्हटलं तरी हे होणार नाही, त्याच्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. कारण खूप मैत्रिणी मला विचारतात तू कसं काही एवढं चांगलं लिहिते, तर माझं असं असतं की ते आतून येतं आणि मग ते मी लिहिते. म्हणजे ती खूपच ऑर्गॅनिक प्रोसेस आहे लिहिणं माझ्यासाठी. त्याच्यामुळे मी जेव्हा फिक्शन लिहायचं ठरवलं तर ते केंद्रस्थानी होतंच की स्त्रीच्या जाणीवा लिहायच्या. आता स्त्रीच्या जाणीवांमध्ये पण प्रचंड ते पैलू खूप आहेत, पण मी गायनेकॉलॉजिस्ट असल्यामुळे ते असेल, तर माझ्या ज्या पेशंट स्त्रिया यायच्या त्यांच्या कहाण्या मी ऐकत होते. आणि कुठे ना कुठे गायनेकॉलॉजिस्ट ही एक सेफ स्पेस असते स्त्रियांसाठी, की कारण आम्ही ऑब्व्हियसली त्यांचं गर्भाशय आणि आम्ही त्यांची योनी आणि हे सगळं तपासणी होत असते, तर स्त्रिया कुठेतरी मोकळ्या होण्याचा तो एक अवकाश असतो आणि त्या बोलतात. आणि त्यांना जर वाटलं की ही डॉक्टर माझं ऐकून घेते आणि जर नॉन जजमेंटल स्पेस देते, तर त्या मोकळेपणाने बोलतात, खूप कहाण्या सांगतात. तर त्याच्यामुळे लैंगिक विषय मी बरेच माझ्या रुग्णांशी चर्चिले होते.
आणि मला असं झालं की अरे हे साहित्यात आलं पाहिजे. आणि आपल्याकडे साहित्य स्त्रीवादी साहित्य खूप आहे मराठीमध्ये, पण मला एक उणीव जाणवली की स्त्रीचं जे जैवशास्त्रीय अस्तित्व आहे ते कुठेतरी फारसं आलं नाहीये, ठळकपणे आलं नाहीये. म्हणजे बाकीची स्त्रीवादाची मांडणी खूप झाली आहे, सांस्कृतिक असेल किंवा अकॅडमिक लेवलची असेल, सामाजिक विषयांमधली असेल, राजकारणातली असेल, अशी भरपूर झाली आहे. पण कुठेतरी मला तो वैद्यकीय व्यवसायात किंवा वैद्यकीय नजरेने जे स्त्रीवाद पाहणं ते कुठेतरी मला कमतरता जाणवली. आणि मग मी खास म्हणजे तो आपण त्याचं व्हॅल्यू सिस्टीम असं ना आपल्या आयुष्यामध्ये जगताना, की आपण हे मूल्य व्यवस्था मानतो आणि आपण त्या अनुषंगाने प्रत्येक गोष्ट करतो. मग ते लेखन असेल, जगणं असेल रोजचं किंवा व्यवसाय असेल आपला, तर त्याचं लिखाणाला पण माझी एक ती मूल्य व्यवस्था होती की मला स्त्रीच्या जाणीवा मांडायच्या आणि मग पुढे एक पाऊल जाऊन की मला लैंगिक जाणीवा टोकदारपणे मांडायच्या आहेत, कारण त्या कुठे नाहीत आलेल्या. त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं वाटतं, जेव्हा तुम्ही व्हिजनने आणि एक मूल्य व्यवस्था पाळून तुम्ही लिखाण करता, तेव्हा मग तुम्ही थोडेसे अढळपणे ते करता. जर टीका झाली तरी तुम्हाला माहित असतं तुम्ही ते तुमचा उद्देश काय. आणि त्याच्यामुळे कारण लैंगिक लिखाण करताना एक धोका खूप असतो की अश्लीलतेकडे झुकतंय का ते. तर माझ्या मित्रासोबत आम्ही खूप चर्चा केली की कसं ठरवायचं एखादं लिखाण अश्लील आहे का नाही. तर आम्ही खूप छान निष्कर्ष काढला की उद्देश काय लिखाणाचा, आणि ते जर लिखाण बाजूला केलं तरी तुम्ही लिहू शकता का ते लिहिणं गरजेचं आहे तुमचा मुद्दा मांडण्यासाठी. तर मग हे दोन जेव्हा मी निकष लावले माझ्या लेखनाला, तर मला कळलं की ही मूल्य व्यवस्थेतून मी लिहिते आहे. समाज आपल्याला बदलायचा आहे म्हणून हे लिखाण आहे, ते काहीतरी आपल्याला चमचमीत लिहायचे हा उद्देश कधीच नव्हता. त्याच्यामुळे मी जास्त धाडसीपणे ते लिहू शकले. आणि प्लस मी डॉक्टर असल्यामुळे माझ्याकडे ते शिल्ड होतं की कोणी जर माझ्यावर आरोप केले की तुम्ही काहीतरी मुद्दामच हे करताय, तर माझ्याकडे बोलायला होतं. माझ्याकडे सायंटिफिक बेस आहे, माझ्याकडे ज्ञान आहे त्या शाखेचं, आणि त्याच्यामुळे मला तो अधिकार आहे की मी ठासी. आणि मुख्य म्हणजे मी स्त्री आहे, म्हणजे उद्या तरी कोणी डॉक्टर नसली तरी त्या स्त्रीला पण ऍक्च्युली अधिकार पाहिजे लिहायचा. पण आपला समाज अजून तितका पुढारलेला नाहीये, त्याच्यामुळे ऍटलीस्ट मी डॉक्टर आहे, मी प्रिव्हिलेज पर्सन आहे. तर मला वाटलं मग मी तरी अनेक स्त्रियांच्या कहाण्या मांडू शकते आणि मी ते प्रिव्हिलेज वापरलं पाहिजे. तर हा खूप एक सखोल विचार होता हे सगळं लिखाण सुरू करण्यामागे. आणि मग जेव्हा सुरू झालं तेव्हा सुरूच झालं. एक शब्द तुम्ही बऱ्याचदा वापरताना दिसता, तो म्हणजे फिमेल गेज. आता तसं म्हणजे तर मेल गेज बद्दल आपण बऱ्याचदा ऐकत असतो, सगळीकडे चर्चा होत असते, त्याच्यावर क्रिटिसाइज करण्यासाठी का होईना पण चर्चा होऊ शकते बऱ्याचदा. वेन अ मॅन राईट्स अ वुमन, तर ते काय फरक असतो हे सगळं. तर हे फिमेल गेज म्हणजे नक्की काय, ती कशी वापरता तुम्ही आणि ती किती गरजेची आहे? हा खूपच महत्वाचा प्रश्न विचारलास तू. आणि गंमत सांगू का, आपल्याकडे बॉलिवूड मधल्या मेल गेज बद्दल खूप बोलणं होतं, आणि ते भडक आहे ना. म्हणजे तुम्हाला दिसतं की आयटम सॉन्ग मध्ये स्त्रीकडे कशा नजरेने पाहिलं जातं आणि हिरोज कसे असतात, म्हणजे खूप ते ढळढळीत दिसतं डोळ्यासमोर आणि लोकांना सहजपणे समजतं की ही बाबा पुरुषी नजर किंवा मेल गेज. परंतु मराठी साहित्यातली पुरुषी नजर आहे ना, याच्याबद्दल अजून लोक बोलत नाही. म्हणजे मला हा प्रश्न पडतो की कळत नाहीये ह्यांना की जाणीवपूर्वक बोललं जात नाहीये. कारण आपल्याकडे एकतर व्यक्तिपूजेची खूप वृत्ती आहे लोकांमध्ये, त्यामुळे जे मोठे मोठे लेखक असतात, खास करून पुरुष लेखक, त्यांना असं व्यक्तिपूजा केली जाते आणि मग त्यांच्याबद्दल कसं काहीच निगेटिव्ह बोलायचं नाही. म्हणजे निगेटिव्ह बोलणंच नाही, पण क्रिटिसाइज करणं जे असतं, टीका असते, तर ते सुद्धा आपल्याकडे करायचं नाही असं हे आहे. आणि मी खूपदा साहित्य वाचते की जे खूप काही प्रसिद्ध लेखक असतात आणि अक्षरशः ते पुरुषी लिखाण असताना त्रास होतो. म्हणजे मला वाचवलं नाही जात आणि मला असं होतं की यार तुम्हाला लक्षात नाही येते का हे पुरुष नजरेतलं लिखाण आहे. आणि त्यात पण दोन प्रकारचे बरं का प्राजक्ता, की एक असे पुरुष आहेत की जे म्हणजे ते उघडपणे पुरुषी लिहितात आणि प्रामाणिक असतात, ते आम्ही पुरुषी आहेत, तर ते मला एक वेळ ठीक वाटतात की बाबा आहे प्रामाणिक आहे. दुसरे असे आहेत की ते म्हणतात आम्ही स्त्रीवादी आहे आणि ते लिहितात मात्र पुरुषी नजरेने, आणि मला भयंकर त्रासदायक वाटतं आणि धोकादायक वाटतं की त्यांची पूजा होते, अरे हा स्त्रीवादी लेखक आहे, आणि जेव्हा त्याचं लिखाण वाचते ते पुरुषी नजरच असते, फक्त त्याने मुखवटे स्त्रीवादाचे लावलेले असतात. तर ह्या सगळ्याशी लढा पण मला द्यावा लागतो, कारण मी जेव्हा माझं पुस्तक घेऊन जाते प्रकाशकाकडे, तर मला पुरुषाचं पुस्तक उचलून दाखवतात की तुम्ही शिका ह्याच्याकडून कसं लिहायचं. आणि मला असं होतं की बाबा मी स्त्री आहे, मला गर्भाशय आहे, माझ्या शरीराबद्दल मी चांगलं लिहिल ना, म्हणजे मी जर ते पुरुषाकडून, म्हणजे हे भयंकर आहे. आणि मला ऐकवलं गेलंय. आणि पुरुष लेखक पण माझ्याशी बोलताना काही तसे मला जाणवतं की त्यांची पुरुषी वृत्ती असते आणि कशाला ईश्वऱ्या तू मूल्य व्यवस्था वगैरे लिही की नॉर्मल, म्हणजे त्यांचं असं काय एवढं सगळं म्हणजे कर्कश बोलणं कशासाठी आहे, जरा स्त्रीवाद सोडून पण लिही की मग तू जरा चांगलं लिहिशील. आणि मला असं आश्चर्य वाटतं की म्हणजे मूल्य व्यवस्था माझी जर बेसिक असेल तर. आणि फिमेल गेज म्हणजे जेव्हा आता मी विहिरीची मुलगी हा माझ्या कादंबरीच्या ह्यानी बोलायचं म्हटलं तर, माझी जी नायिका आहे तिला पाळी येते
ती जेव्हा अनप्रोटेक्टेड सेक्स करते तेव्हा तिला गर्भ राहतो आणि तिला गर्भ पाडायचा आहे, तिला नकोय गर्भ. आणि हे सगळं म्हणजे स्त्री शरीर घेऊन जगत असते. साधं जेव्हा स्त्री प्रेमात पडते आणि जेव्हा त्यांच्यामध्ये लैंगिक संबंध येतात तेव्हा बाईची पाळी थांबते, तिला गर्भ राहतो. हे बायोलॉजिकल सत्य आहे. पण किती कादंबऱ्यांमध्ये असं होतं, म्हणजे पुरुष लेखक इतकं सुंदरपणे मग तिची कंबर कशी नाजूक आणि तिच्या सौंदर्याने मी कसा हे झालो आणि लैंगिक संबंधांचं पण फार असं शाब्दिक वर्णन असतं. आणि सगळं पुरुषाच्या नजरेतून पुरुषाला काय फील झालं, त्याला कशी मुक्ती मिळाली त्या स्त्रीचं शरीर वापरून. आणि हे घातक आहे. पण त्या स्त्रीचं काय झालं, तिच्या मनाचा काय चोळामोळा झाला, तिचा होकार होता का त्या संबंधांना, आणि मग तिच्या मासिक पाळी येत होती ते किती पुरुष लिहू शकतात तिला जाणीवांसकट. किंवा साधं हे बघ, जर कोणाला गर्भ राहिला तर प्रत्येकीसाठी मातृत्व म्हणजे पूजा करावी असं नसतं. म्हणजे खूप साऱ्या स्त्रियांना नको असतो तो गर्भ आणि वेगवेगळे कारण असतात. कोणी कुमारी असते, कोणी म्हणजे काही व्हॉटेवर जे काही कारण असेल. पण आपल्याकडे साहित्यात असं लिहिलं गेलंय की गर्भ असणे म्हणजे लगेचच काहीतरी महान मंगल गोष्ट आणि मातृत्व मिळालं म्हणजे ती स्त्री एकदम देवी झाली असंच आपल्याकडे लिखाण. एकतर महान किंवा पूर्ण अगदी किंवा मग एक चारित्रहीन स्त्री. त्यांच्या मधल्या ज्या लेयर्स आहेत की खूप चांगली स्त्री आहे, तिला कदाचित भविष्यात मुलं असं वाटतं आज नकोय, मग तिला गर्भपात करायचा आहे. हे सगळे स्त्रियांची सत्य आहेत, पण ही नाही साहित्यामध्ये मी फारशी वाचली. तर ते सगळं मी हे कादंबरीत मांडायचा प्रयत्न केलाय की स्त्रीचं शरीर घेऊन जगणं म्हणजे तिला जाणीवा कशा असतात. आणि या शरीर हा आपला खूप महत्वाचा, अस्तित्वाचा आपला महत्वाचा भाग आहे. म्हणजे आपण जगामध्ये जे डील करतोय, मी आता तुझ्यासमोर बसले, पण शरीर हे सगळं साधन आहे आयुष्य जगायचं, अस्तित्वाचं. आणि जेव्हा तुम्ही त्या शरीरालाच नाकारून जेव्हा तुम्ही साहित्य लिहायला जाता तर ती मला वाटतं ती प्रतारणा आहे, ती स्त्रीशी प्रतारणा आहे, तो दांभिकपणा आहे. तर स्त्रीचं शरीर हे साहित्यात आलंच पाहिजे आणि ते स्त्रीच्या तोंडून आलं तर जास्त ऑथेंटिक होईल आणि जास्त ते प्रामाणिकपणे सशक्तपणे येईल. तर असा माझा ठाम विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे मी ठरवले की मला असं लिहायचंय आणि ज्यांना वाचू वाटेल ते वाचतील, ज्यांना वाचकांना आवडेल, त्यांना नसेल वाचत तर ते नाही वाचणार, पण मी माझी ही भूमिका सोडणार नाही. हे थोडंसं फिक्स झालंय कुठेतरी. बरोबर. कसं साहित्यातून आता रिअल लाईफ अनुभवांकडे पण येऊ. आता तुम्ही एक दोन गोष्टी म्हणालात, जसं की एक म्हणजे आधीच्या प्रश्नाचं उत्तर देताना हे डिस्कशन झालं की बऱ्याच स्त्रियांना गायनेकोलॉजिस्ट ही सेफ स्पेस वाटते किंवा वाटली पाहिजे तसं म्हटलं तर. किंवा मग आता त्याच्याबद्दल ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जे टॅबूज आहेत तर आपल्याला असं दिसतं की ते फक्त समाजात आहे असं नाही, तर ते डॉक्टर्समध्ये पण असलेले बऱ्याचदा दिसतात. मला वाटतं काही वर्षांपूर्वी एक क्राऊडसोर्स लिस्ट इंटरनेटवर जाहीर करण्यात आली होती. देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या स्त्रियांनी असं ते लिस्ट केली होती की नॉन जजमेंटल गायनेकोलॉजिस्ट. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही जेव्हा जातो गायनेकोलॉजिस्टमध्ये तेव्हा आम्हाला बऱ्याचदा वाईट अनुभव येतात, कधीतरी चांगले अनुभव येतात. कधी कधी आम्हाला काही गायनेकोलॉजिस्ट भेटतात ज्या आम्हाला जज नाही करत, आम्ही मोकळेपणाने बोलू शकतो, सगळ्या गोष्टी त्यांना सांगू शकतो ज्या गरजेच्या आहेत डॉक्टरशी ज्याच्याबद्दल चर्चा करणं. आणि मग ते सगळ्यांना उपलब्ध व्हावे त्यांची नावं म्हणून त्यांनी तो डेटा टाकला होता. पण ह्याच्यातून एक झालं की हे बऱ्याच जणींचे अनुभव आहेत की जेव्हा त्या जातात स्त्रीरोग तज्ञांकडे तेव्हा त्यांना पाहिजे तसं कन्सल्टेशन मिळत नाही किंवा त्या मोकळेपणाने बोलल्या तर त्यांना ते नको असलेले रिमार्क्स डॉक्टरकडून मिळतात. तर हे असं का होतं, म्हणजे हा अप्रोच असा काय आणि तुमचा अनुभव या बाबतीतला काय आहे एक डॉक्टर म्हणून सुद्धा स्वतः? खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. आणि अगं आपल्याकडे जेंडर लेन्स ही अस्तित्वातच नाहीये. म्हणजे आपण म्हणा लहानपणीपासून जे मोठे होत गेलो कधी आपल्याला हे जेंडर लेन्स किंवा लिंगभाव आणि लिंगभेद हे समजून घेत पाहायचं शिकवलंच नाही गेलंय. आणि शेवटी डॉक्टर जे आहेत किंवा कुठलाही व्यावसायिक असो तो आपल्या समाजातूनच येतो. त्यामुळे मला हे नेहमी वाटतं की तुमचा समाज जर पुरुषसत्ताक असेल तर तो व्यवसाय करणारी व्यक्ती पण ती पुरुषसत्ताकता घेऊनच त्या मानसिकतेतूनच ती काम करत राहील. तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे की पहिले डॉक्टर पण पुरुषसत्ताक समाजातूनच येतात आणि त्याच्यामुळे त्याच माइंडसेटने ते काम करत राहतात. दुसरी गोष्ट आहे की हे जे विज्ञानाशी रिलेटेड फील्ड आहेत म्हणजे मग डॉक्टर्स असतील किंवा सायंटिस्ट असतील, आणखी काही आपण म्हणू शकतो IT इंजिनियर, तर एकीकडे ना आपल्याला काय वाटतं की हे हाय लेवलचं एज्युकेशन आहे ना, की क्रीम ऑफ द सोसायटी हे लोक असतात. आणि सायन्सकडे ना आपण थोडंसं ब्लाइंडली पाहतो. म्हणजे मी जेव्हा डिस्कशन होतात तेव्हा असं पाहते की लोकांना काय वाटतं की म्हणजे काही जे एक्स्ट्रीमिस्ट लोक आहेत, धार्मिक एक्स्ट्रीम, तर ते फक्त भेदभाव करणारे आहेत. पण सायन्सवाले म्हणजे सगळं एव्हरीथिंग इज गुड, म्हणजे सगळंच ग्रेट आहे आणि ते खूपच मानवतावादी लोक आहेत. असा एक थोडासा गैरसमज आपल्याकडे पाहायला मिळतो की विज्ञान प्लस माणुसकी हे एकत्र आहे आणि प्लस विज्ञान प्लस स्त्री पुरुष समानता विज्ञानात आहे असं गृहीत धरलं जातं.
परंतु मी मागच्या काही वर्षात अभ्यास केला त्या लक्षात आलं की हे नाहीये असं. म्हणजे मेडिकल सायन्स हे खूप पुरुषसत्ताक आहे. आमचे जे डॉक्टरांचे टेक्स्टबुक आहे आम्ही जे शिकलो त्याच्यामध्ये पुरुषसत्ताकता ठासून भरली आहे. आणि म्हणजे मेडिकल फील्ड आहे तर त्याचा मी हिस्ट्री इतिहास मागच्या 2 वर्षात अभ्यासला तर त्याची पूर्ण हिस्ट्री पुरुषसत्ताकता आहे की सुरुवातीला स्त्रियांना डॉक्टर व्हायला परमिशन नव्हती आणि फार फालतू कारणं होती की जर समजा स्त्रियांनी अभ्यास केला मेडिकलचा तर त्यांच्या गर्भाशयाचा रक्तप्रवाह कमी होईल, मेंदूला रक्तप्रवाह वाढेल, त्यांचे मेंदू मोठे होतील, गर्भाशय काम करायचं बंद होईल. आणि हे हास्यास्पद आणि त्याला काही रिसर्च नव्हता पण जस्ट एका मोठ्या डॉक्टरनी जर्नलमध्ये पब्लिश केलं तो निबंध आर्टिकल आणि लोकांनी विश्वास ठेवला. तर विज्ञानात पण हा काय म्हणायचं याला अनसायंटिफिक मतं फार मांडली गेली कारण विज्ञान पण पुरुषसत्ताकता होती त्याच्यामध्ये आणि आमच्या टेक्स्टबुक मध्ये पण आहे. तर मला असं वाटतं हा सगळा परिणाम होतोय की एक डॉक्टरांकडे आणि डॉक्टरांकडे पॉवर डायनॅमिक्स पण आहे. आपल्याकडे डॉक्टरांना पण खूप असं वरती पाहिलं जातं, डॉक्टर म्हणजे ग्रेटच आणि कोणी त्याच्यावर टीका करत नाही, त्याचे दोष दाखवत नाही. तर हा सगळ्याचा परिणाम म्हणून खूपदा असं पाहते मी की आमच्या मेडिकल फील्डमध्ये पण पुरुषसत्ताकता आणि सगळ्याच व्यवसायात थोड्या म्हणजे तुझ्या व्यवसायात पण कदाचित असू शकेल. तर मला असं वाटतं की आपण आपली जी तरुण पिढी आजची जी पिढी आहे तर आपण आपल्या व्यवसायातलाही जेंडर लेन्स लावून पाहिलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या व्यवसायाचं परीक्षण केलं पाहिजे की त्यात चांगलं काय आहे वाईट काय आहे. आणि डॉक्टर लोक बरेच तयार होत नाहीत आणि मला असं फार वाईट वाटतं की यार प्लीज म्हणजे तुम्ही पण विचार करा की लोकांना काय वाटतंय, समाजाच्या काय अपेक्षा आहेत, तर याच्यावर मोठ्या सामाजिक पातळीवरच याच्यावर शेवटी काम झालं पाहिजे. बरोबर. याला जोडून एक हे होता प्रश्न की पेशंट ना आता हे डॉक्टर म्हणून तुम्ही असं बघता पण पेशंट्सवर ह्याचा काय परिणाम होतो जेव्हा अशा प्रकारचं जजमेंट येतं किंवा अशा प्रकारे तुम्ही म्हणता की एका पर्टिक्युलर माइंडसेटमधनं किंवा पुरुषसत्ताक दृष्टिकोनातून बघितलं जातं पेशंटकडे सुद्धा किंवा या विषयाकडे सुद्धा स्त्री रोगांकडे किंवा स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याकडे. जसं की आता आपण भारतात बघतो आपण इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीला भरपूर भर देऊन आपण ते घडवून आणलेलं आहे की सगळ्या जास्तीत जास्त डिलिव्हरीज ह्या ज्या आहेत ह्या हॉस्पिटलमध्येच झाल्या पाहिजेत कारण ते जास्त सेफ आहे. पण आपण आता बघतो की वेस्टर्न कंट्रीजमध्ये असेल म्हणजे युरोपमध्ये असेल, अमेरिकेत असेल, होम डिलिव्हरीजवर परत ते यायला लागलेले आहेत. त्याला अर्थात बाकी सगळं तिथलं कन्झर्वेटिव्ह पॉलिटिक्स असेल किंवा कॅपिटलिझमचे कन्स्ट्रेन्स असतील जे काही भांडवलशाहीमुळे जे वाढलेले रेट्स आहेत सगळ्याचे वगैरे वगैरे. पण हे सोडून सुद्धा एक दुसरा एक सारखं चर्चा ज्याच्यावर केली जाते किंवा बोललं जातं स्पेशली सोशल मीडियावर की डॉक्टर ऐकत नाहीत, आम्हाला जे काही अपेक्षा आहे किंवा ऐकत नाहीत, नीट समजावून सांगत नाहीत, बाळ झाल्यानंतरची जी केअर घ्यायची असते ती आमच्या हॉस्पिटलमध्ये नीट घेतली जात नाही, मग आम्हाला सुरक्षित वाटत नाही. तर हे जे सुरक्षित वाटणं आहे तर आपल्याकडची परिस्थिती काय आहे की असं ते आहे का आणि ते अजून त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे का एका पेशंटला, स्पेशली एका स्त्री पेशंटला हा सर्व हे आपला हे जे फील्ड आहे स्पेशली ज्याबद्दल आपण बोलतोय की एका डॉक्टरकडे किती सुरक्षित वाटतं? नाही त्याचं उत्तर दिलं तर खूप डॉक्टरांना आवडत नाही असं बोललेलं. ऍक्च्युली पॉवर डायनॅमिक्स प्रचंड आहे आणि आपल्या भारतासारख्या देशात जिथे डॉक्टरला देव मानतात तिथे तर प्रचंड पॉवर डायनॅमिक्स आहे. आणि मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मला माझ्या क्षेत्राकडे पाहता येतं. ते बरेचसे प्रोटोकॉल्स असतात जसं आपण मगाशी गप्पांमध्ये बोलत होतो की बाळ जेव्हा नाळ तोडतात बाळाची कापतात तेव्हा ते पटकन आईच्या छातीवर ठेवलं पाहिजे. तो प्रोटोकॉल खूप हॉस्पिटल फॉलो करत नाही का तर केवळ अनेक त्याला प्रॅक्टिकल कारणं आहेत पण ते फॉलो करायचं ठरवतं करू शकतात पण नाही फॉलो केलं जात. म्हणजे हॉस्पिटल त्यांचा कम्फर्ट बघतो, त्यांना सोपं काय मॅनेज करायला. म्हणजे जे हॉस्पिटल ऍक्च्युली पेशंट किंवा रुग्ण किंवा गर्भवती स्त्री जिथं सेंटरला पाहिजे आणि तिच्या गरजा केंद्रामध्ये केंद्रस्थानी ठेवून तिच्या आजूबाजूला सिस्टीम डेव्हलप केली पाहिजे. पण आपल्याकडे उलट झालंय, आपल्याला सिस्टीमच्या केंद्रस्थानी डॉक्टर आहे आणि त्याला सोयीस्कर त्याला बरं पडेल असं व्यवस्था रुग्णाची डेव्हलप केली गेली. तर ते मला धोकादायक किंवा त्रासदायक वाटतं ते. आणि खूप ठिकाणी नाही ऐकून घेतलं जात रुग्णाला काय म्हणायचंय ते. आणि आमच्या मेडिकल एज्युकेशन मध्ये पण आम्हाला तसं शिकवत नाहीत. म्हणजे माणूस की असं शिकवायला गेली पाहिजे डॉक्टरांना असं मला आता वाटतं रिट्रोस्पेक्टिव्हली की चांगलं माणूस होणं हे एक चांगलं डॉक्टर होण्यासाठी किती गरजेचं आहे हे शिकवलं गेलं पाहिजे. मला खूप चांगले डॉक्टर्स भेटले किंवा मी वेगवेगळ्या एनजीओज मध्ये काम केलं, तिथे मला मेंटॉर्स भेटले आणि त्यांनी मला चांगलं डॉक्टर बनायची प्रेरणा दिली. पण हे एज्युकेशन मध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे तू बोललीस मला की सुरक्षित वाटतं का गर्भवती स्त्रीला, तर पूर्वी ऍक्च्युली दाई होत्या आपल्या भारतामध्ये आणि होम डिलिव्हरीज ह्या धोकादायक असतात मान्य आहे, परंतु दाई या चांगल्या होत्या. म्हणजे त्या गावातल्या असायच्या, त्यांना त्या स्त्रीचं सामाजिक परिस्थिती माहित असायची, फॅमिली माहित असायची आणि त्या स्त्रीच्या मेंटल सपोर्टसाठी खूप महत्वाची भूमिका बजावायच्या. आणि आपल्याकडे काय झालं, डॉक्टरला इतकी पॉवर दिली गेली आणि ऍक्च्युली ते इतिहासामध्ये लिहिलं गेलंय की जेव्हा ॲलोपॅथी आली, मॉडर्न मेडिसिन आलं आणि गायनेकोलॉजिस्ट हे आले
त्या माझ्या आधी मिडवाईफ म्हणून होत्या, म्हणजे पूर्ण जगभरच दाई होत्या, कारण जेव्हा मॉडर्न मेडिसिन नव्हतं तेव्हा दाई डिलिव्हरी करायच्या. तर जेव्हा गायनेकोलॉजिस्ट आला तर त्याला ती पॉवर स्वतःकडे हवी होती. बरोबर. आणि मग त्यांनी ज्या दाई होत्या ते वेस्टर्न युरोपमध्ये पुरावे पण आहेत की त्या दाईंना विच हंटिंग जे झालं त्यात खूप दाई मारल्या गेल्या, कारण ती पॉवर पुरुषांना हवी होती की आम्ही गायनेकोलॉजिस्ट आहे. आणि मग त्यांनी काय केलं, ज्या स्त्रिया होत्या मिडवाईफ वगैरे होत्या त्यांना नर्सिंगकडे ढकललं. म्हणजे डॉक्टर नाही होऊ दिलं, पण सांगितलं की तुम्ही स्त्री म्हणजे सहनशील आहे आणि काळजी घेणारी आहे, तर यू विल बी गुड नर्स. आणि त्यांना नर्सिंगकडे ढकललं. आणि आपल्या भारतामध्ये आशा वर्कर्स आहेत ग्राउंडला, इतकं चांगलं काम करतात, त्या घराघरात पोहोचतात, पण त्या आशा वर्करची स्थिती काय की त्या संपाला बसल्या तर त्यांच्याकडे कोणी लक्ष देते ना, राजकारणी लक्ष देतात, त्यांना प्रोटेक्शन नाही, पैसा फार कमी आहे. आणि तेच डॉक्टर जेव्हा असतो, सीईओ असतो किंवा कॉर्पोरेट हॉस्पिटल मेन असतो, त्याकडे पूर्ण पॉवर असते. आणि त्याच्यामुळे झालंय असं की तो सुरक्षित अवकाश कमी होत झालाय, कारण आपण ज्या दाई होत्या, सपोर्ट सिस्टीम होत्या, त्यांना इरॅडिकेट काढून टाकलं. त्याऐवजी सिस्टीम मध्ये घ्यायला पाहिजे होतं की हे टीम वर्क आहे ना, एक डिलिव्हरी करणे एक टीम असते, डॉक्टर असतो, नर्स असते, मेंटल सपोर्टसाठी काही माणसं लागतात, फॅमिली लागते, नवरा लागतो बाईचा, इतकी सगळी टीम आहे. तर त्या टीमवर्क बाजूला करून फक्त डॉक्टरला अधिकार देणं, तर मला वाटतं हे सिस्टीम त्याच्यामुळे आपली भ्रष्ट होत गेली आणि ते पेशंटसाठी पण त्रासदायक आहे. आता एक बेसिक आहे की गव्हर्नमेंटने रूल आणलाय की नवरा पण असला पाहिजे स्त्री सोबत डिलिव्हरीमध्ये, पण खूप प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मी बघते अक्षरशः बाहेर काढतात, पुरुष माणसं नको. आणि शहरातली एज्युकेटेड लोकांची ही स्थिती आहे की पुरुष नको म्हणून नवऱ्याला बाहेर काढणं. मला असं वाटतं तुम्ही नवऱ्याला जर इन्व्हॉल्व्ह केलं नाही त्या प्रोसेसमध्ये, तर त्याला कसं कळेल की बाबा डिलिव्हरी कशी असते आपल्या, म्हणजे तो बॉन्ड नाही होणार ना. तर हे सगळं कुठेतरी बोललं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला वाटते की स्त्रीवादी असणं किंवा तर तो सगळं आपल्या डॉक्टरांना पण शिकवला पाहिजे की स्त्रीच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून तुम्हाला कसं काम करता येईल. तर हे सगळं खूप पॉलिसी लेवलला होणं गरजेचं आहे. आणि आता तर मागच्या वर्षी नाही, काही वर्षांपूर्वी छत्तीसगडमध्ये होते, तर डिग्निटी म्हणजे स्त्रीचा सन्मान जपत डिलिव्हरी करा, हे आम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम्स झाले. म्हणजे जर तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागतंय की स्त्रीचा सन्मान जपला पाहिजे, तर अवस्था काय असेल ह्याची आपण विचार करू शकतो. तर भरपूर काम होणं गरजेचं आहे याच्यावर. बरोबर आहे. म्हणजे हे आता मी मेन्शन करते हे म्हणा की ऑफकोर्स म्हणजे इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी ह्या आपल्याकडची सगळी सिच्युएशन बघता त्याच सेफ आहेत, त्यामुळे ही काय भूमिका त्याच्या विरुद्ध नाही, पण त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढणं किंवा दाईला त्या सिस्टीम मध्ये घेऊ शकता, यू गिव्ह हर पार्ट ना. दाई पण येईल हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णासोबत, ती घेईल ना त्याची मेंटली काळजी, कारण डॉक्टर काय 24 तास थांबत नाही, तो काय रुग्णाच्या उशाशी बसून थांबत नाही. आणि बऱ्याचदा मग नर्सेसवर ओव्हरलोड येतो कामाचा. तर आरडाव हे खूप फेमस आहे, लेबर रूम मध्ये खूप आरडाओरडा होतो रुग्णाच्या अंगावर, म्हणजे ती गर्भवती ऑलरेडी तिला दुखत असतं, ती ऑलरेडी व्हल्नरेबल असते, आणि तिच्या अंगावर आरडाओरडा करणे, पायावर मारणे आणि वाईट वाईट शब्द बोलणे, हे खूप झालेले रेकॉर्डेड इन्सिडेंट्स आहेत की झाले ते लेबर रूम मध्ये. आणि ट्रॉमॅटिक असतं. तर तिथे जर तुम्ही दाई दिली तर ती मानसिक आरोग्याची काळजी घेईल, तिला सपोर्ट करेल, सोबत थांबेल. तुम्ही त्याला काढून का टाकताय ना, त्यांना घ्या सोबत. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आता तुम्ही बिजापूर बद्दल हे केलंच, तर तुम्ही खूप असं व्यापक आहे तुमचा जो काही स्कोप आहे कामाचा, म्हणजे छत्तीसगडमध्ये आदिवासी पेशंट्स बरोबर सुद्धा काम केलेलं आहे. आणि आता रिसेंटली कोचीमध्ये एका आधुनिक बर्थिंग सेंटरमध्ये जिथं एकदम वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला गेला, अशा ठिकाणी काम केलंय. तर हा जो संपूर्ण प्रवास आहे, तर त्याच्यामध्ये ही जी व्यवस्था आहे सर्व स्त्रियांच्या आरोग्याकडे बघणारी आणि त्याच्यामध्ये काम करणारी, त्यांच्यावर उपचार करणारी, ह्या व्यवस्थेत तुम्हाला काय वेगवेगळे आस्पेक्ट दिसतात, की काय सिमिलर आहे आणि काय वेगवेगळे आहे ह्या वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी? खूप म्हणजे माझ्या फील्डने मला खूप घडवलं. मी कधी जेव्हा माझं MBBS झालं त्यानं मी खूप गोंधळलेले होते आणि काही पर्सनल ट्रॅजेडीज मधून मी जात होते. आणि जेव्हा मी गायनेकोलॉजिस्ट झाले आणि मी जेव्हा रुग्णांसोबत काम करायला सुरू केलं, तर त्यांनी मला खूप पॉवर दिली, म्हणजे डॉक्टरला पॉवर मिळते की तुम्ही सीझर करता आणि यू आर अ हिरो फॉर दॅट पेशंट. तर ते तुम्हाला एकीकडे कॉन्फिडन्स पण देतं, पण ते कधी कधी डोक्यावरती जाणार पण असतं, एक माज पण निर्माण व्हायला लागतो आम्हाला की आम्ही म्हणजे ग्रेटच आहे बाबा. म्हणजे मला आता खूप असं मज्जा यायची, म्हणजे हाताला रक्त लागलं, ऑपरेशन करणं, हे असं किक देतं तुम्हाला ब्रेनला. आणि मी ते यंग एज मध्ये खूप एन्जॉय केले ते दिवस. म्हणजे आम्ही काउंट करायचो आज मी किती सीझर केले, आणि मग कॉम्पिटिशन असायचं की माझ्या कलिगने कमी सीझर केले का, मी जास्त करेल. आणि त्याच्यामुळे काय होतं की मग तुम्ही पेशंट बाजूला राहतो, तुमचं अचिव्हमेंट, तुमचं साहस, ती एक कुठेतरी प्रायोरिटी होत जाते. आणि मी ते आता मी जेव्हा बघते आजूबाजूला अनेक ठिकाणी होतं की मग प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतात, त्यांच्या एकमेकात चढाओढी असतात, आणि मग
आणि बऱ्याचदा मी हे पण पाहते की ऑपरेशन करणे हे स्किल मानलं जातं डॉक्टरचं, आणि हे कुठेतरी खूप धोकादायक आहे. त्याच्यामुळे अननेसेसरी म्हणजे गरज नसताना ऑपरेशन वाढत चालले. जसं की आता गर्भपिशव्या काढणं, याचा पण खूप डॉक्टरांना गर्व असतो की मी एवढे ऑपरेशन्स केलेत, मी लॅप्रोस्कोपीने ते करतो, मी असं करतो, मी त्या करतो. आणि मला असं होतं की गर्भपिशवी वाचवणे हे ऍक्च्युली महत्वाचं आहे ना. म्हणजे स्त्रीसाठी गर्भपिशवी काही फक्त प्रजननासाठी गरज नाही, तिचं ओव्हरऑल हेल्थ, तिचं हॉर्मोनल बॅलन्स, ह्या सगळ्यासाठी गर्भपिशवी लागते. हे तुम्ही विसरून जाताय का? आणि मग जेव्हा हे सुरू होतं डॉक्टरांचं की मी किती ऑपरेशन केलं, आणि जेव्हा लोक सुद्धा म्हणजे समाज पण आपला बघ ना की ते डॉक्टर खूप एक्सपिरियन्स, ते खूप भारी ऑपरेशन होतात. म्हणजे तुम्ही डॉक्टरची क्वालिटी पण त्याच्यावरून ठरवतात. त्याचं किती मोठं हॉस्पिटल आहे, त्यांनी किती ऑपरेशन्स केलेत. आणि याने ह्याचं हे दुष्चक्र आहे, त्याचा परिणाम आता भोगावा लागतोय की मग डॉक्टर अननेसेसरी जास्तीचे ऑपरेशन करायला लागले. म्हणजे आपल्या समाजानेच त्यांना घडवलंय. म्हणजे इव्हन अनेक गावात मी पाहते की ऑपरेशन केलं म्हणजे तो डॉक्टर भारी. आणि मला असं वाटतं की गर्भपिशवी वाचवणे म्हणजे ऑपरेशनची गरज पडू नये, ही वेळ येऊ देणे, हे खरं स्किल आहे ना. तुम्ही बाईच्या जीवाचा विचार करा, किंवा नॉर्मल डिलिव्हरी करणे हे खरं स्किल आहे की तिला नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय काय प्रिपरेशन 9 महिने तयारी करावी लागते. बऱ्याच लोकांना वाटतं की तो आजचा डिसिजन आहे की आज बाईला कळा आल्या आज नाही, पण तुम्हाला आधीपासून काळजी घ्यावी लागते की नॉर्मल डिलिव्हरीसाठी शरीर कसं तयार करायचं, आरोग्य कसं सांभाळायचं. तर ही सस्टेनेबल आणि लॉंग टर्म प्रोसेस आहे. तर समाजाने पण कुठेतरी हे शिकलं पाहिजे की आपण उघड्या डोळ्यांनी डॉक्टरांकडे पाहता आला पाहिजे, मेडिकल फील्डकडे पाहता आला पाहिजे. छत्तीसगडने मला हे खूप शिकवलं की पेशंट कडून शिका तुम्ही. म्हणजे आदिवासी स्त्रिया होत्या, त्यांनी मला खूप शिकवलं. म्हणजे त्यांचं सामर्थ्य असेल, त्यांचं खंबीरपणा असेल त्यांचा, आणि त्यांची निडर वृत्ती असेल. आणि भयंकर एक्सप्लॉयटेशन आहे छत्तीसगडमध्ये. म्हणजे नक्षलवादी आहेत आणि पोलीस आहे, तर तो राजकीय मुद्दा आहे. भरपूर शोषण आहे. त्यात पण त्या बायका उभ्या आहेत आणि त्यांना विश्वास ठेवायला वेळ लागतो. पण जेव्हा त्यांना कळलं की मी चांगले डॉक्टर आहे, तर त्या बायका खूप ओपन अप व्हायला लागल्या माझ्याकडे. आणि एका बाईची मी चांगली डिलिव्हरी केली की ती 10 बायका माझ्याकडे घेऊन यायची की ही मॅडम चांगली आहे आणि ही चांगलं करते. तर त्या छत्तीसगडला काम करणे आणि मी खूप चांगलं काम करू शकले तिथे. तर कारण आपला उद्देश चांगला असावा लागतो. मी एकटी होते तिथे, माझ्या डोक्यावर सिनियर कोणी नव्हतं, तर खूप टेन्शन असायचं ते की. आणि हाय रिस्क केसेस खूप यायच्या, कारण तिथे सोनोग्राफीची सोय नाही किंवा 9 महिने ते येत नाहीत आणि डायरेक्ट डिलिव्हरी काही प्रॉब्लेम झाला की येतात दवाखान्यात. तर त्याच्यामुळे चांगले डॉक्टर पण बनले की धोका कसा हँडल करायचा आणि जीव कसा वाचवायचा ते पण एकीकडे होतं. आणि दुसरीकडे चांगला माणूस बनणे हे पण माझं छत्तीसगडमध्ये झालं. आणि मला खूपदा वाटतं की मी जे काही लिहिते आज, म्हणजे लोक म्हणतात ज्याला बोल्ड लिहिणं, तर ती ताकद मला मानसिक ताकद लागते यार ते लिहिण्याला. आणि इतकं सोपं नव्हतं माझ्यासाठी पुस्तक प्रकाशित करणं. भीती असतेच ना तुम्हाला की लोक काय म्हणतात. काही कोणी असं एवढं कवच घेऊन येत नाही जन्माला की मला काहीच वाटत नाही, मी ते नाटक पण नाही करणार. भीती असते, प्रत्येक पुस्तकाला भीती वाटते. पण त्याची मानसिक ताकद होती की सत्य लिहायची, सत्य म्हणजे बाईच्या जाणीवा मांडणे. तर ती ताकद मला कुठेतरी आदिवासी बायकांनी मला दिली. आणि काही शेवटचा प्रसंग पण मी छत्तीसगडमध्ये एक प्रयोग केला, तेव्हा मला सुचला. असं बरंच झालं. तर मी असं नेहमीच म्हणते की छत्तीसगडने माझं आयुष्य खूप बदललं आणि मी चांगले व्यक्ती आणि चांगले डॉक्टर झाले. मागच्या वर्षी मी कोचीनमध्ये होते आणि खूपच गंमत झाली. म्हणजे ते मॉडर्न सेंटर होतं. ती मिडवाईफ होती, ती अमेरिकेत शिकून आलेली, आणि ती तिथे सेंटर चालवत होती कोचीनमध्ये. आणि मी डॉक्टर सिझर करायला असायचे, नॉर्मल डिलिव्हरी मिडवाईफ ती करायची. आणि छत्तीसगडमध्ये खेड्यामध्ये ना असं एक दोर टांगलेला असतो. म्हणजे जेव्हा बाईला कळा येतात तेव्हा ती ते दोर पकडते आणि जोर लावते उभं राहून. आणि आमच्या मॉडर्न मेडिसिन मध्ये काय की बाई आली की झोपवायचं बेडवर आणि ती आडवी पोझिशन द्यायची आणि तिला उभं राहू द्यायचं नाही, चालू द्यायचं नाही. आणि त्याने ऍक्च्युअली प्रॉब्लेम येतो. म्हणजे जेव्हा बाई आडवी झोपते पाठीवर तिला जोर नाही लावतात, पण केवळ आमच्या पुस्तकात लिहिलंय म्हणून आम्ही ते करतो. आणि खेड्यांमध्ये मी पाहायचे ना, त्या आदिवासी बायका उभ्या डिलिव्हरी द्यायची, कोणी गुडघ्यावर बसून जोर लावायच्या. आणि मी जेव्हा कोचीनला गेले तर तिची मिडवाईफ होती, तर ती अमेरिकेत शिकून आलेली आणि ती सगळं हे फॉलो करत होती. म्हणजे तो छत्तीसगडच्या खेड्यात मी दोर पाहिला, तो तिने तिच्या मॉडर्न हॉस्पिटलमध्ये, जे खूप पॉश हॉस्पिटल होतं, तर तिने ज्या रूम्स होत्या डिलिव्हरीसाठी त्या रूम मध्ये ती मला दोरी दिसली. आणि आय वॉज लाईक की हे काय कनेक्शन भारी आहे की ज्या गोष्टी आपण एकीकडे भारतामध्ये हे काहीतरी फालतोय आणि हे चुकीचं आहे म्हणून आपण फेकून देतोय, त्याच पुन्हा मॉडर्न मेडिसिन पुन्हा ते येतात की ह्या आहेत. कारण तिकडे रिसर्च झालेत अमेरिकेमध्ये आणि ते सगळे प्रोटोकॉल फॉलो करायची. आणि ते माझ्यासाठी खूप अनलर्निंग होतं, चुकीच्या गोष्टी विसरणे किंवा एक आंधळेपणाने म्हणजे सायन्सचा माच करून आपण जे आपलं पॉवर डायनॅमिक्स करतो, ते कुठेतरी ब्रेक झालं माझं कोचिंग मध्ये काम करून.
आणि मी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने माझ्या फील्डकडे पाहायला लागले. मग ती नवऱ्याला पण आत घ्यायची आणि तो नवरा पूर्ण प्रोसेसमध्ये त्या बायकोसोबत असायचा, तो पकडायचा बायकोला जोर लावताना. आणि ते इतकं सुंदर होतं पाहणं सुद्धा, की नवरा पण जर त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह झाला तर त्याला सेपरेट लेक्चर द्यायची गरज नाही. तो आपोआपच समजेल की ते स्त्री कुठल्या कुठल्या बद्धातून जाते आणि तो आपोआपच एक चांगला बाप होईल जेव्हा तो प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. आपल्याकडे कसं होतं की त्याला 1 किलोमीटर बाहेर उभं करतात, तू पुरुष आहे जा, आणि त्याला कसं कळेल की ती कशातून जाते आणि काय करते. तर मला हे कुठेतरी इंटरेस्टिंग वाटलं ते कोचिंगचं, की पुन्हा एकदा ती आणि ती प्रोटोकॉल फॉलो करायची. तर ते खूपच सुंदर. कपल सोबत मी भरपूर काम केलं आणि तिथे कपल्स इंडियाच्या वेगवेगळ्या भागातून यायचे, वेगळ्या राज्यातून, आणि ते असे कपल यायचे की जे कंटाळले होते, जे कॉर्पोरेट हॉस्पिटलला वैतागले होते की की आम्हाला आत येऊ दिलं जात नाही किंवा डॉक्टर जजमेंटल आहेत. आणि ते ते कपल्स तिथे यायचे. मग आम्ही खूप बोलायचो आणि मग आम्ही सेक्शुअल लाईफ पण डिस्कस करायचो की ती प्रेग्नंट आहे तर प्रेग्नंट असताना सेक्स करायचा का नाही. तर ते कपल्सशी डिस्कस करून मला हे जाणवलं की ही स्पेस कुठेतरी अजून वापरायची गरज आहे. सेक्शुअल डिझायरवर काम करायची फार गरज आहे आणि हे बोलणं गरजेचं आहे. कारण ते लोक सांगायचे की तुम्ही पहिला डॉक्टर आहात, की हा विषय आम्ही बोलू शकतोय, आम्हाला ही स्पेस मिळाली. तर तिथून कुठेतरी माझ्या डोक्यात सुरू झालं की आपण थोडंसं सेक्सॉलॉजी या फील्डमध्ये जास्त काम करूया. तर स्त्रियांचे आजारांच्या डायग्नोसिस बद्दल बोलायचं झालं तर आपण असं बघितलंय की त्याला काहीतरी वेगळीच नावं घेऊन किंवा त्याला काहीतरी आरोग्यविषयक नाही तर भलतंच काहीतरी असं देऊन हे आपण खूप पूर्वापार होताना बघितलेलं आहे. जसं की हिस्टेरिया हा जो काही प्रकार होता आणि स्त्रियांच्या बाबतीत ते अगदी खूपच काय म्हणू ते आपण इग्नोर केलं जायचं आणि त्याला हिस्टेरिया असं म्हणून ते काहीतरी क्षुल्लक आहे, काहीतरी लक्ष देण्यासारखं नाहीये किंवा सायंटिफिक नाहीये असं म्हटलं जायचं. तर त्याबद्दल थोडं सांगाल का? हो, म्हणजे स्त्री जेव्हा काहीतरी प्रश्न घेऊन, आरोग्याचा प्रश्न घेऊन जेव्हा आरोग्य व्यवस्थेकडे येते, तेव्हा कायमच आधीपासून पुरुषसत्ताक व्यवस्थेने तिला दुर्लक्षित केलेलं आहे. आणि हिस्टेरिया हा त्यांनी सायंटिफिक डेव्हलप केला होता. म्हणजे स्त्रीला शरीरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो जर डॉक्टरला सापडत नाहीये तर सरळ सरळ डायग्नोसिस काय तर हिस्टेरिया. आणि हिस्टेरिया म्हणजे काय, तर हिला मानसिक त्रास आहे किंवा ही वेडी आहे बाई आणि ही म्हणजे तिला नाहीच आहे शारीरिक आजार. आणि मग त्याच्यावर बरंच काम झालं की खूप सारे त्याच्यामध्ये शारीरिक आजार दुर्लक्षित झाले, बायका मेल्या आणि तरी सुद्धा ते हिस्टेरियातच अडकले होते आपले डॉक्टर लोक. आता सुद्धा तो शब्द बरेच लोक वापरतात आणि मला वाईट वाटतं यार, तुम्ही आता तरी तो बंद करा शब्द वापरायचा. आणि सायकॅट्रिक आजार पण आहेत आपले खूप सारे, की बायपोलर जसं आहे, तर आता प्रूव्ह झालंय सायंटिफिकली की हे जे सायकॅट्रिक आजार आहेत बायपोलर, तर त्याला आपली समाज व्यवस्था कारणीभूत आहे. म्हणजे तो काही स्त्रीला शरीरातून आलेला आजार नाहीये, तर समाजाने तिला आजार दिलाय. कारण तिला पुरुषसत्ताकनी कायम दडपलं गेलंय, शोषण झालंय, अन्याय झालाय. मग लग्नामध्ये असेल, लग्न आधी असेल, आणि दाबलं जातं. आणि इव्हन ऑटोइम्युन डिसीजेस जे आहेत, आजार जे आहेत, तर त्याच्याबद्दल पण आता आलंय की स्त्रीला बोलू दिलं जात नाही, कायम असं तिने दाबून ठेवलं आतमध्ये. त्याच्यामुळे ते ऑटोइम्युन आजाराचं प्रमाण स्त्रियांमध्ये खूप जास्त आहे. म्हणजे ही जी पॅट्रियार्की आहे ती फक्त बोलण्यापुरती मर्यादित नाही, ती स्त्रीच्या शरीराचं नुकसान करते आणि बायकांचा जीव पण घेते. म्हणजे बऱ्याचदा एखादीला अबॉर्शन करायचं असतं, करू दिलं जात नाही आणि त्याचा ते शरीरावर वाईट परिणाम होऊन ती मरते स्त्री. अशा केसेस मी पाहिल्यात. म्हणजे खूप बीपी वाढलेला असतो, आम्ही सांगतो की नका तुम्ही आता ती बाई मरेल, कंटिन्यू करू नका प्रेग्नन्सी, पण केवळ बाळ पाहिजे म्हणून त्या स्त्रीला भरीस घातलं जातं प्रेग्नन्सी ठेवायला आणि मग ते बाईचा जीव पण जातो. तर अशा पण खूप केसेस. आणि IVF जे पाहतो आपण, इतकं मोठं मार्केट जे उभं राहिलंय, म्हणजे स्त्रीचं शरीर एक तर शोषणाची भूमी तर झालंय किंवा मग पुरुषांनी चुकीचं लेबल लावून तिला हा नुकसान केलंय किंवा मग मार्केटनी तिला प्रॉफिट कमवण्यासाठी वापरलं गेलंय. आणि या सगळ्यामध्ये आपण तिच्याकडे निरोगी दृष्टीने पाहायचं विसरूनच जातोय. आणि आणखीन एक गंमत पुरुषसत्ताकची, ऍक्च्युली सायन्स जे आहे की विज्ञान जे आहे, आपण म्हणतो की विज्ञान जे जुन्या प्रथा आहे ते नष्ट करतो. आणि बरोबर ना, विज्ञानाचा वापर त्यासाठी झाला पाहिजे की नवीन इव्हॉल्व्ह होत गेलं पाहिजे. किंवा अंधश्रद्धा दूर होतात विज्ञानाने. म्हणजे समाजात जे चुकीचं आहे, गैरसमज ते नष्ट होतात विज्ञानाने, असं आपण सर्वसामान्य समज आहे. स्त्रियांच्या बाबतीत मात्र तसं नाहीये. सायन्स काय करतंय, जे समाजाचे चुकीचे दृष्टिकोन पुरुषसत्ताकता ते नव्या प्रकारे स्त्रीच्या अंगावर लादते. म्हणजे जसं की एक उदाहरण देते की कौमार्य, आता माझी जी विहिरीची मुलगी कादंबरी आहे त्याच्यात मी लिहिलंय की कौमार्य ही कशी पुरुषसत्ताक मानसिकतेची कल्पना, ते खोट आहे, मिथ आहे. तर आमच्या डॉक्टरांनी आता हायमेनोप्लास्टी ऑपरेशन सुरू केलंय की जिचं हायमेन तुटलं असेल शिवून घ्या, म्हणजे कौमार्य परत द्यायचं. म्हणजे जे तुमच्या डोक्यात आहे ते तुम्ही आता स्त्रीच्या योनीमध्ये जबरदस्तीने लादू पाहताय. तर मला हे भयानक वाटतं की विज्ञानाने ते दूर करण्याची मिथ तुम्ही ते पुन्हा जास्त स्ट्रॉंग करताय. आणि मला असं वाटतं की
हे सगळे प्रश्न आपण शहरी भागात बघत असू तरी सुद्धा काय कुठेतरी डिस्कशन शहरी भागात त्याच्याबद्दल सुरू असतं. पण ग्रामीण भागातलं बघितलं तिथं मग हे अशा प्रकारे डॉक्टरांकडून आलेले किंवा रिइन्फोर्स होणारे हे जे गैरसमज आहे ते कसे घातक ठरतात. कारण आपण बघितलं मध्ये की बीड मधला जो प्रकार इतका गाजला होता की हिस्टेरेक्टॉमीज जे जबरदस्ती म्हणण्यापेक्षा बायकांना पटवून देऊन की नाही तुम्हाला कॅन्सरच होईल हे ठेवलं तर, किंवा अशा वेगवेगळ्या कारणांसाठी जे इतके झाले होते. तर हे जिथं ह्याबद्दल काही चर्चाच होत नाही, तिथं अजिबात जागरूकता नाही, तिथे हे किती घातक ठरू शकतं. हा भयंकर जीवच जातो बाईचा. वैद्यकीय हिंसाचार ही टर्म वापरली गेली पाहिजे. आणि खेड्यांमध्ये खूप आपल्याला दिसतं, जसं आपण बोलत होतो की दीनानाथ मध्ये जेव्हा एका स्त्रीची मृत्यू झाला तेव्हा खूप चर्चा झाली, माध्यमांनी उचलून धरलं. पण पेरिफेरीला एक अँब्युलन्स मिळाली नाही म्हणून किंवा डॉक्टर वेळेवर उपचार मिळाले नाहीत म्हणून बाई मरते. आणि अशी आपण आकडेवारी काढली पाहिजे. म्हणजे आम्ही मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट म्हणतो तो काढून पाहिला पाहिजे की आपल्या राज्याचा किती आहे, कुठल्या भागातल्या बायका मरतात. आणि तिथे कास्ट क्लास हे सगळं लावलं गेलं पाहिजे की कुठल्या जातीच्या बायका मरतायत, कुठल्या भागातल्या. किंवा आता आपलं कोल्हापूर साईडला गडहिंग्लजला मध्ये मी गेले होते, देवदासीची प्रथा होती. तर देवदासी कुठल्या कास्टच्या बायकांना देवदासी बनवलं जातंय, श्रीमंतांना बनवलं जातंय का? मला वाटतं हे सगळ्या लेन्स लावून वेगवेगळ्या, जसं आपण इंटरसेक्शनलिटी बोलतो, हे लावून स्त्रीच्या प्रश्नांकडे पाहिलं गेलं पाहिजे. तर आपल्याला काहीतरी त्याचं सोल्युशन शोधता येईल. आपण बघतो की सध्या एकदम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा काळ आहे, जिथं बघावं तिथं रील्स मधनं असेल ह्याच्यामधनं असेल प्रत्येक जण प्रत्येक विषयावरच म्हणावं तसं बोलत असतो. आणि त्याच्यातच आपण हे जे काही म्हणजे स्त्री रोग असतील किंवा स्त्रियांचं लैंगिक आरोग्य असेल ह्याबद्दल अनेक इन्फ्लुएन्सर्सना बोलताना बघतो, त्याच्यावर त्या सरळ सरळ सल्ला देताना बघतो. आणि बऱ्याचदा ते सल्ले काही असे सुपरस्टिशन मधनं आलेले असतात, गैरसमजातून आलेले असतात, सरळ सरळ खोट्या गोष्टी असतात, काही चुकीच्या गोष्टी असतात ज्या पुश केल्या जातात. तर हे असं का होतंय आणि ह्याच्यावर काय उपाय? म्हणजे आता ही एवढी मोठी स्पेस आहे, ही रेग्युलेट करणं खूप कठीण आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या स्त्रिया अशा ह्याच्याकडे वळतायत का? मला वाटतं हा सुद्धा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे की हे असे विषय घेणं, त्यांना अशा प्रकारे बघणं. बऱ्याचदा त्याच्यामध्ये अगदी कन्झर्वेटिव्ह अप्रोच सुद्धा घेताना बघतात, जसे की मूल होण्याबद्दल किंवा सेक्शुअल ऍक्टिव्हिटी बद्दल. ही अगदी जे पूर्वापार पुश करण्यात आलेले आहेत की नाही हे लग्न केल्यावरच सेक्शुअल ऍक्टिव्हिटी होऊ शकते, त्याच्या आधी हे काही बरोबर नाही, किंवा मूल होणं हे कसं बायोलॉजिकली अगदी गरजेचंच आहे त्या एका स्त्रीच्या आरोग्यासाठी सुद्धा. म्हणजे आरोग्य हे वापरून बोलतात ते, समाज असं म्हणण्यापेक्षा. तर हे का होतंय, हे असं इथं का वळतायत ह्या इन्फ्लुएन्सर्स किंवा ह्या स्त्रिया स्वतः? ते शेवटी पुरुषसत्ताक मानसिकतेचे वाहक स्त्रिया सुद्धा असतात. म्हणजे सिमोननेच लिहिले की फक्त पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा त्याच्या वाहक म्हणून काम करतात. आणि स्त्रीचं शरीर हे ना मार्केटची आवडती गोष्ट आहे. म्हणजे एकीकडे आपण टॅबू केलाय, बोलायचं नाही बोलायचं नाही, म्हणजे जिथे बोलायचं आहे तिथे ऍक्च्युली बोलायचं नाही. परंतु मग सोशल मीडिया त्याचा फायदा घेतो की ह्याच्यावर आपण जर बोललं तर आपण जास्त प्रसिद्ध होतो, एक ओपन माइंडेड आहे, आपण असं दाखवलं तर आपल्याकडे जास्त लोक आपलं ऐकतील. तर त्याच्यामुळे ते थोडंसं मास्क वापरला जातो आणि मुद्दाम ते विषय घेतले जातात की आम्ही तर सेक्शुअल हेल्थ बद्दल बोलतोय. आणि तसं करून पुन्हा त्यांचे ते कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच आणि पुरुषसत्ताक मानसिकताच पुन्हा एकवार लादली जाते. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हे भयानक आहे. तर त्याच्यामुळे ज्यांच्याकडे ऍक्च्युली नॉलेज आहे, जे सायंटिफिक वेने हा विषय मांडू पाहतात, त्यांनी जास्त बोलायची गरज आहे. पण कसं होतं ते भीडभाड किंवा लाज आणि मग कमी बोलायचं, अशामुळे ज्यांच्याकडे नॉलेज आहे ते बऱ्याच वेळा गप्प राहतात. आणि मग ती जी स्पेस आहे ती सगळी चुकीच्या गोष्टींनी व्यापली जाते. मग ते पुरुषसत्ताक मानसिकतेचे लोक येतात, मग इन्फ्लुएन्सर येतात ज्यांना काहीच नॉलेज नसतं. मध्ये मी एकाच सोशल मीडियावर क्लास अटेंड केला, तर तिची अॅनाटॉमी चुकीची माहित होती आणि ती खूप कॉन्फिडेंटली ती मुलगी सांगत होती. तर मला असं झालं की यार यांना माहित नाही, पण चुकीच्या म्हणजे आत्मविश्वासापायी. आणि मला असं वाटतं हे समाजाचं पण कुठेतरी चुकतं की यार आजकाल अॅनाटॉमीची चांगली पुस्तकं उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, इव्हन सेक्सवरती पण विठ्ठल प्रभूंची इतकी छान पुस्तक आहे. तर तुम्ही व्यवस्थित मार्ग निवडा. म्हणजे आपण पण आळशी झालोय, आपल्याला वाटतं एक रील पाहिला म्हणजे आपलं नॉलेज वाढेल. नॉलेजचे सोर्स आपण पाहिले पाहिजे, जसं पुस्तकं वाचा आणि चांगली पुस्तकं आहेत, किंवा डॉक्टरशी जाऊन बोला, प्रश्न विचारा, तुम्हीच डॉक्टरांचा ऍटिट्यूड चेंज करा. त्यामुळे हे शेवटी इंटरसेक्शनलिटी आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या एज्युकेशनमध्ये आणि आपल्या माणूस घडण्यात पण आली पाहिजे. आता जे तुम्ही म्हणाल त्याच्यातनं हे दिसते की म्हणजे स्त्रीचा व्हॉइस हा त्या मॉडर्न मेडिसिन मध्ये मिसिंग आहे, असं जे सतत जगभर ह्याच्याबद्दल बोललं जातंय सध्या. तर ते कुठेतरी दिसतं की ह्या उदाहरणावरनं तुम्ही जे सांगितलं. आणि त्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे ह्याच्याबद्दल पण बोललं जातच आहे की रिसर्च कसा कमी आहे स्त्रियांच्या आरोग्याबद्दल. म्हणजे आता अगदी स्त्रियांचे प्रश्नच म्हटलं तरी एंडोमेट्रिओसिस हे जे मेन्स्ट्रुएशन दरम्यान स्त्रियांना एक जे हे होतं आणि ज्याच्यामुळे त्याला मेन्स्ट्रुएशन दरम्यान जास्त त्रास होऊ शकतो, ओव्हरऑलच जास्त त्रास येऊ शकतो. तर ह्या गोष्टीवर रिसर्चच नाहीये, त्याचं डायग्नोसिस पटकन केलं नाही जात.
आणि हे आहे. पण त्याच्याबरोबर इतरही जे आजार आहेत, म्हणजे हृदयविकार असेल किंवा अजून काही विकार असेल, तर आता असं दिसून येते की स्त्रियांमध्ये त्यांचे सिम्पटम्स वेगळे असू शकतात, पण ह्याच्याबद्दल कोणी काही संशोधन केलंच नाहीये इतक्या शतकामध्ये आता म्हणलं तर. तर ह्या सगळ्या ह्याच्याबद्दल आता अजून एक विषय ह्याच्यात येतो, तो म्हणजे LGBTQIA कम्युनिटी. तर ही इंटरसेक्शनॅलिटी जी आहे, तर ती मेडिसिनमध्ये तितकी अजून मला वाटतं दिसत नाहीये. त्याच्याबद्दलचा रिसर्च कमी आहे, त्याच्याबद्दलचं बोललं गेलेलं कमी आहे. तर ह्याचा प्रॅक्टिस करताना काय अनुभव येतो, किंवा प्रॅक्टिस करताना ह्याच्यामुळे काही चॅलेंजेस येतात का? नाही, हे खूपच म्हणजे मला जाणवलं हे जेव्हा मी स्वतः ऍक्च्युली मी असे डॉक्टर झाले, त्याच्यामध्ये मला मोठा हात हा वाटतो की मी स्त्रीवादाचा अभ्यास केला. म्हणजे मी सिमोन द बहुवर वाचली, त्याच्यामुळे मी आता म्हणजे या फील्डकडे अशी वेगळी पाहू शकले. सिमोनने मला शिकवलं की कंडिशनिंग ब्रेक कसं करायचं आणि मग तुझ्या व्यवसायाकडे तू पुन्हा पहा. आणि मला तर असं वाटतं मी जिवंत राहिले ती पण स्त्रीवादामुळे जिवंत राहिले. तर भारतातल्या पुरुषवादी संस्कृतीने मला म्हणजे संपूर्णच टाकायचं हे केलं होतं. पण त्यामुळे स्त्रीवादाला मी खूप मानते. आणि ह्या ज्या गोष्टी आपण आता बोललो तर त्या मला मेडिसिन शिकवल्याच नव्हत्या कोणी. म्हणजे मी MBBS झाले, DGO म्हणजे जे स्त्री रोग तज्ञाचं काय तो जो अभ्यास आहे तो मी केलाय. मी ती पुस्तकं सगळी वाचली आहे. आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये सगळी पुरुषी नजर होती. म्हणजे छोटंसं उदाहरण देते, क्लायटोरिस हा जो आपला फिमेल सेक्शुअल ऑर्गन आहे, आणि माझं जे गायनेकचं पुस्तक आहे, म्हणजे गायनेकचं पुस्तक याचा अर्थ स्त्रीच्या शरीराचं ते बायबल आहे. म्हणजे त्या शरीराचं पूर्ण माहिती असणं एक्सपेक्टेड आहे. आणि त्याच्यामध्ये असा एक ठिपका दिला होता आणि त्याला नाव दिले क्लायटोरिस. ते का असतं, कशासाठी असतं, काही नाही. आणि काही माहितीच नाही, म्हणजे फिमेल सेक्शुअल डिझायर बद्दल फारशी माहितीच नाही त्या पुस्तकामध्ये. आणि नंतर मी जेव्हा फेमिनिझमच्या अँगलमधून मी पाहत होते की मेडिकल फील्ड कसं हे आहे, तेव्हा मी वाचलं की फेमिनिस्ट बायका ज्या होत्या त्यांनी रिसर्च केला, त्यांनी क्लायटोरिसचा शोध लावला, त्यांनी ती मोठी डायग्रॅम डेव्हलप केली आणि त्यांनी सांगितलं मेडिकल फील्डला की ऍक्च्युअल क्लायटोरिस इतकं मोठं आहे, त्याचं हे पार्ट्स आहे, तो इतकं मोठं ऑर्गन आहे. आणि माझ्या पुस्तकात मात्र एक डॉट देऊन आणि विषय संपवला. तर माझ्यासाठी ते इतकं धक्कादायक होतं की यार मी गायनेकोलॉजिस्ट आहे आणि माझ्या पुस्तकात पण हे नाहीये. तर मला वाटतं ही इंटरसेक्शनॅलिटी आणली पाहिजे मेडिसिनमध्ये. तुम्ही फक्तच आम्ही सायन्स आहे आणि मी सायन्सच शिकू हे नाही उपयोगात. तुम्ही समाज शिकवला पाहिजे, त्याचे लेअर्स शिकवले पाहिजे, जेंडर लेन्स शिकवली पाहिजे. आणि हे सगळं आत्ता मला पण कळलं की 2-3 वर्षामध्ये. आधी मी पण ब्लाइंड होते ह्या गोष्टींना, की जसं हार्ट अटॅक बद्दल आत्ता यायला लागले की ते पुरुषांमधले अभ्यास आहे, स्त्रियां. पण मला शिकवताना असं कोणी शिकवलं नाही. तर मला आता खूप गरज वाटतेय की मेडिकल एज्युकेशनमध्ये ही इंटरसेक्शनॅलिटी आणली पाहिजे, स्त्रीवाद शिकवला पाहिजे, हिस्ट्री शिकवली पाहिजे की मेडिसिनमध्ये मुलींना प्रवेश नव्हता हे फर्स्ट इयरच्या मुलाला आणि मुलीला पण माहित पाहिजे. आणि LGBTQचं जे आपण बोलतोय, तर ते पूर्वी मी जेव्हा शिकत होते, म्हणजे माझं 2003चं ऍडमिशन MBBSचं, तर तेव्हा मला ते परवर्जन म्हणून शिकवलं गेलं होतं. तर आता त्यांनी तो बदल केला. 2003 ऑफकोर्स. तर आता ते बदललंय वाटतं की निदान LGBTQ तरी इथे नॉर्मल आहे हे एक्सेप्ट केलं गेलं आहे. पण मला तेच वाटतं. आणि आमची काही डॉक्टरांची टीम आहे, म्हणजे जे सोशल वर्क फील्ड रिलेटेड आहे, तर त्यातले काही डॉक्टर आहेत जे ह्याच्यावर आता काम करतायत की मेडिकल फील्डमधल्या पॅट्रिआर्कीला कसं कमी करायचं, टेक्स्टबुक मधून कशी कमी करायची. पण तरी अजून हे सगळ्यांना शिकवलं गेलं पाहिजे आणि याच्यावर जास्त चर्चा झाली पाहिजे. आणि LGBTQ साठी हार्म तरी नका करू. मला असं होतं की तुमच्या मनात काहीतरी प्रेजुडाइसेस असतात आणि डॉक्टर असल्यामुळे काय होतं की तुमच्याकडे पॉवर असते की तुम्ही तुमचे प्रेजुडाइस सांगून समोरचा धोका देऊ शकता, त्याला नुकसान पोहोचवू शकता. मला असं होतं की यार ठीक आहे, तुम्हाला मान्य नाही ना काही गोष्टी, तुम्हाला वाटतं हे ॲबनॉर्मल आहे, तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये ठेवा, तुमच्या डोक्यात ठेवा, पण तुमच्या व्यवसायात आणून कुणाला त्रास देऊ नका किंवा कुणाला हर्ट करू नका, कुणाचं नुकसान करू नका. तर निदान मला वाटतं एवढे तरी इथिक्स पाळले पाहिजेत की आपण जगदीच तुम्हाला बदलायचं नाही तर. पण इंटरसेक्शनॅलिटीवर भरपूर काम झालं पाहिजे. कारण माझे जे पुण्यामध्येच एक युतक म्हणून माझा मित्र ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो, तो मला म्हटला की अगं आम्हाला साधा सर्दी खोकल्यासाठी जरी आमच्या ग्रुपपैकी क्विअर कोणी असेल जायचं असेल तरी भीती असते की केवळ माझ्या अपीअरन्समुळे डॉक्टर मला जज करेल. तो म्हटला की आम्हाला काही प्रत्येक वेळेस लगेच काही सेक्स बद्दलच काउन्सिलिंग पाहिजे असं नाही. मला साधा ताप आला तरी मला जायला एक सेफ स्पेस पाहिजे. तर मला ते त्याचं बोलणं खूपच आय ओपनर होतं की ही जर सेफ स्पेस आपण तयार करू शकत नसू तर मग आपण विज्ञानवादी आहोत आणि आम्ही खूपच शिकलेले आहोत, ह्याला काही अर्थ नाहीये म्हणण्याला. बरोबर आहे. मला वाटतं ह्याच बरोबर तुमच्या लेटेस्ट व्हेंचरकडे आपण येऊयात. सुख स्टेशन हे जे क्लिनिक सुरू केलेलं आहे, सेक्सॉलॉजीचा अभ्यास करून त्याचं वेगळं प्रशिक्षण घेऊन आता हा क्लिनिक सुरू करायचा हा जो विचार केलेला आहे, तर ह्याच्या मागे नक्की काय होतं, म्हणजे ह्याची काय गरज भासली? जे मागील अनेक वर्षापासून पाहते तर मला एक लक्षात आलं की सेक्स बद्दल बोललं जात नाही असं नाहीये, बोललं जाते.
भरपूर बोललं जातंय. फक्त ते कुणाच्या सेक्शुअलिटी बद्दल बोलायचं त्याचे ठोकताळे ठरलेत, की पुरुष आपल्याकडे केंद्रस्थानी आहे. पुरुषाची लैंगिकता ही आपल्याकडे सुपिरियर मानली गेली आहे आणि मग बाकी सगळे जे आहेत फिमेल आणि LGBTQ तर ते सगळे इन्फेरियर आणि ते केंद्रस्थानी आणि ते पुरुषाला रिझवायला आहेत, पण त्यांचं कोणी बोलत नाहीये. तर फक्त पुरुषाची लैंगिकता एक मुख्य मानायची आणि त्याच्या भोवती जग फिरतंय असं मला एक जाणवलं. आणि पुरुषांना स्पेस आहे बोलायला, पॉझिटिव्ह सकारात्मक बोलायला स्पेस आहे, नकारात्मक तर पुष्कळ आहे. म्हणजे जे आपण शिव्या पाहतो आणि पुरुषांमधल्या गप्पा पाहतो सेक्स बद्दलच्या, तर तशी स्पेस भरपूर आहे. स्त्रियांना एक तर ती स्पेस पण नाहीये. म्हटलं तर नकारात्मक स्पेस भरपूर आहे स्त्रियांना, कारण त्यांच्याबद्दल शिव्या दिल्या जातात किंवा कोणी स्त्रीनी तिचे जर काही अफेअर असतील तर लगेच तिचं चारित्र्य कसं खराब आहे असं काहीतरी बोललं, म्हणजे स्त्रीच्या चारित्र्याबद्दल प्रचंड बोललं जातं. एखाद्या स्त्रीला जर तुम्हाला दुखवायचं असेल किंवा ती एखाद्या पॉवर पोझिशनवर असेल, तिची बदनामी करायची, चारित्र्य हे खूपच सोपं आहे अस्त्र वापरायला. तर स्त्रीच्या बाबतीत मला जाणवलं की नकारात्मक खूप बोललं जातं आणि स्त्री आणि बायोलॉजी जी आहे ना, खरं तर गंमत आहे की ती माहित नसते बऱ्याच लोकांना आणि ती माहिती आहे असं दाखवतात. म्हणजे जसं की आता पुरुष पॉलिगॅमस आहे आणि स्त्री मोनोगॅमस आहे, हे किती कॉमनली बोललं जातं आणि म्हणतात की निसर्ग असाच आहे बायोलॉजी, पण असे नाहीये. म्हणजे मी डॉक्टर मला माहिती नाहीये. तर मला हे जाणवलं की जे खोटं आहे ते सायंटिफिक आहे असं मुलामा देऊन खूप लोक पसरवायचा. मग त्यात लेखक आहेत, फक्त काही इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर नाहीयेत, लेखक पण बरेच असे वापरतात आणि लोक विश्वास ठेवतात लेखकांनी. तसं ही खोटं बरंच पसरवलं जातं. दुसरं नकारात्मक स्पेस आहे त्यांना खिजवायला किंवा त्यांच्यातलं हे करा. किंवा बऱ्याचदा असं पण होतं कपल काउन्सिलिंगसाठी जेव्हा जातं तेव्हा स्त्रीचा व्ह्यूच ऐकून घेतला जात नाही, पुरुषाचा ऐकून पुरुष केंद्रीय काउन्सिलिंग पण खूपदा होतं. तर अशा सगळ्या बाजूमुळे मला असं वाटलं की एकूण स्त्रियांसाठी आणि बाकी जेंडरसाठी बाकी लैंगिकतेसाठी सेफ स्पेस क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. आणि हे पण बोललं गेलं पाहिजे किंवा हे पण महत्वाचे आहेत, हे काही पेरिफेरीवर राहण्यासाठी नाहीये, त्यांच्यासाठी तेच केंद्रस्थानी आहेत ना. तर मला ती स्पेस निर्माण होणं गरजेचं होतं आणि सेफ आणि पॉझिटिव्ह स्पेस. तर मला असं वाटतं की मी निदान बोलायला सुरू केलं तर काही वर्षात बाकीचे लोक पण ती स्पेस तयार करतील आणि आपण जास्त इन्क्लुझिव्ह समाज तयार करू शकू. तर मुख्य उद्देश तोच आहे की तो सुरक्षित अवकाश तयार करणे. तर तुम्ही आता आपण बोललो की ही जे काही पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये काय काय ह्या सगळ्याबद्दल बोललोय, तर कोणती कोणती पुस्तकं आहेत आणि आपल्या दर्शकांना जर ती घ्यायची असेल तर ती कशी कुठून काय घेता येईल हे एकदा सांगाल सगळ्यांना. पहिलं पुस्तक माझं बिजापूर डायरी होतं. ते छत्तीसगडमध्ये मी जेव्हा काम करत होते तर ते खूप वेगळे अनुभव होते, माझ्यासाठी वेगळं आयुष्य होतं. त्यातल्या अनुभवांवर ते पुस्तक आहे साधना प्रकाशनाचं, बिजापूर डायरी म्हणून. दुसरं पुस्तक माझं विहिरीची मुलगी. दोन्ही पुस्तकं अमेझॉनवर उपलब्ध आहेत. आणि तिसरं आता जानेवारीमध्ये झालेलं पाळीचं पॉलिटिक्स म्हणून, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो लोकांचा. आम्ही विचार करतो की त्याचा भाग 2 पण करावा, कारण आम्हाला ते छोटं ठेवायचं होतं. 110 पानांचंच आहे की चालता जाता येता वाचावं लोकांनी म्हणून. मग खूप लोक मागतायत की जे टॉपिक्स नाहीत त्याच्यावर पण लिहा. आता भाग 2चा पण विचार करतोय आम्ही. आणि पुढची माझी कादंबरी येते आणि अर्थात स्त्रीवादी. आता म्हणजे 3 पुस्तकं खूप प्रसिद्ध झाली, लोकांनी विकत घेतली आणि वाचली. म्हणजे ती बऱ्यापैकी प्रसिद्ध झाली पुस्तकं, खपली, विकत घेतली. तरी सुद्धा माझ्या पुढच्या कादंबरीला म्हणजे लेखक प्रकाशक भेटत नाहीये, कारण शेवटी तेच कारण की तुम्ही स्त्रीवादी लिहिता. तर मला वाटतं हे मार्केटचं शेवटी हेच आहे की पुरुषसत्ताकला आपण ज्याला विरोध करतोय शेवटी तुम्ही तिथेच येऊन धडकता आणि तिथेच आपल्याला डोकं आपटावं लागतं. तर आता मी विचार करते की आपणच आपली पुस्तकं छापावीत का काय. तर असं सध्या पुस्तकांबद्दल सगळं चालू आहे. बरोबर. ऑल द बेस्ट तुम्हाला या सगळ्यासाठी आणि अजून भरपूर पुस्तकांची आम्ही वाट बघतच राहू. थँक्यू. बरोबर. मला वाटतं याच नोटवर आपण आजची चर्चा थांबू शकतो. तसं म्हणलं तर भरपूर काही आहे बोलायला, पण खूप अभिनंदन सुख स्टेशन बद्दल. आणि आय होप अजून त्याचे क्लिनिक्स, नवीन नवीन क्लिनिक्स होतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचतील. तर ह्या होत्या डॉक्टर ऐश्वर्या रेवडकर. अशाच अनेक मुलाखती, वेगवेगळे पॉडकास्ट, वेगवेगळ्या चर्चा, काही एक्सप्लेनर व्हिडिओज, काही रिपोर्ट डायजेस्ट हे तुम्हाला आमच्या इंडी जर्नल या युट्यूब चॅनलवर बघता येतील. त्यामुळे आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल. आम्ही एक स्वतंत्र पत्रकारितेचं माध्यम आहोत. आम्ही कुठलंही कॉर्पोरेट किंवा राजकीय फंडिंग घेत नाही. तुम्ही आम्हाला जो सपोर्ट करता त्यांनीच आम्ही आमचं काम सुरू ठेवू शकतो. त्यामुळे ती लिंक वापरून आम्हाला आर्थिक मदत करायचा सुद्धा नक्की विचार करा आणि त्याचबरोबर पाहत रहा इंडी जर्नल.